स्टीवन ससार यांच्या क्लॅरिटी या पुस्तकाबद्दल ही गोष्ट आहे. आरव नावाच्या 32 वर्षांच्या एका सामान्य माणसाची. आरवला नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं, पण प्रत्येक वेळी तो कुठल्या ना कुठल्या गोंधळात अडकायचा. सकाळच्या पहिल्या चहासोबत त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरायचा, मी माझ्या आयुष्यात नेमकं काय करतोय? त्याची नोकरी ठीकठाक होती, पण समाधान पूर्णपणे गायब होतं. त्यातच घरच्या जबाबदाऱ्या, कर्ज आणि स्वतःला सिद्ध करण्याचं दडपण यामुळे तो सतत तणावात असायचा. एक दिवस आरव आपल्या जुन्या पुस्तकांची मांडणी करत होता. तेव्हा एका धुळीनी भरलेल्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये त्याला एक पुस्तक सापडलं. क्लॅरिटी, हाऊ टू गेट इट, हाऊ टू कीप इट अँड हाऊ टू यूज इट टू बॅलन्स युअर लाईफ बाय स्टीवन ससार. हे पुस्तक त्याने कधी विकत घेतलं होतं हेही त्याला आठवत नव्हतं. त्याने सहज म्हणून पानं उलटायला सुरुवात केली. पहिल्याच पानावर ठळक अक्षरांत लिहिलं होतं, द इम्पॉर्टन्स ऑफ क्लॅरिटी. खाली लिहिलं होतं की आयुष्यात स्पष्टता निर्माण करणं हे योग्य निर्णय घेण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरवला वाटलं, कदाचित हीच गोष्ट त्याच्या आयुष्यात कमी आहे. त्याने चहाचा कप उचलला, सोफ्यावर आरामात बसला आणि पुस्तकाचा पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली. पहिल्या अध्यायात सांगितलं होतं की क्लॅरिटी म्हणजे फक्त गोष्टी पाहणं किंवा समजून घेणं नाही, तर आपल्या खऱ्या प्राधान्यांना ओळखणं आहे. आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे ते पकडणं आणि बाकीच्या सगळ्या विचलनांना दूर करणं म्हणजेच क्लॅरिटी. या अध्यायात एक ओळ होती जिने आरवला विचार करायला भाग पाडलं. अ क्लिअर विजन अलाउज यू टू नॅव्हिगेट चॅलेंजेस मोर इफेक्टिव्हली. आरवने स्वतःलाच प्रश्न विचारला, माझी दृष्टी काय आहे? मला आयुष्यात खरंच काय हवं आहे? पण त्याच्याकडे याचं उत्तर नव्हतं, आणि हीच त्याची सर्वात मोठी समस्या होती. पुढे पुस्तकात वाचलं की क्लॅरिटी केवळ योग्य निर्णय घेण्यास मदत करत नाही, तर आपली ऊर्जा आणि वेळ योग्य ठिकाणी गुंतवायला देखील शिकवते. आरवला असं वाटलं की हे पुस्तक जणू त्याच्यासाठीच लिहिलं आहे. पुस्तकाने त्याला एक छोटीशी एक्सरसाइज दिली. तुझ्या आयुष्यातील 5 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लिही. आरवने पेन उचलला आणि थोडा विचार करून लिहिलं, कुटुंब, आरोग्य, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि मनःशांती. पण हे लिहिल्यानंतर त्याला जाणवलं की त्याचं प्रत्यक्ष आयुष्य या 5ही प्राधान्यांपासून पूर्णपणे वेगळ्या दिशेने चाललं आहे. कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळच नव्हता. आरोग्याची तर विचारायलाच नको. जिमची मेंबरशिप फक्त कार्डपुरती मर्यादित होती. करिअरमध्ये प्रगतीबद्दल विचार करायला वेळच मिळत नव्हता. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त EMI आणि बिलं भरण्याची धडपड होती. आणि मनःशांती तर जणू एखादी लक्झरी गोष्ट होती. सगळ्यांकडे असते, पण त्याच्याकडे नाही. आरव थोडा अस्वस्थ झाला, पण आतून त्याला दिलासाही मिळाला, कारण पहिल्यांदाच त्याला आपल्या समस्यांचं मूळ कारण समजत होतं. पुस्तकात त्याने वाचलं की क्लॅरिटी मिळवण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे आपल्या विचलनांना ओळखणं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर अतिविचार करणं थांबवणं. पुस्तकाने सुचवलं होतं की या विचलनांना हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पॉज अँड रिफ्लेक्ट. म्हणजेच प्रत्येक वेळी गोंधळ वाटला की थांबा आणि विचार करा की आपण हे का करत आहोत आणि यामागचा खरा उद्देश काय आहे. आरवने ठरवलं की पुढील 7 दिवस तो प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी थांबेल आणि विचार करेल. त्याने पुस्तक बंद केलं आणि दिवसाची सुरुवात केली. त्याच दिवशी संध्याकाळी पहिलं आव्हान आलं. त्याचा कॉलेजचा मित्र आकाशने फोन करून म्हटला, चला यार, वीकेंडला गोव्याला जाऊया. आरव आधी खूप उत्साहित झाला, पण लगेच त्याला पॉज अँड रिफ्लेक्ट आठवलं. त्याने स्वतःला विचारलं, ही ट्रिप माझ्या प्राधान्यांपैकी कुठली तरी पूर्ण करते का? तेव्हा त्याला समजलं की सध्या त्याचं ध्येय आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि गोव्याची ट्रिप फक्त त्याच्या बचतीवर परिणाम करणार होती. त्याने नम्रपणे नकार दिला. आकाशने थोडी थट्टा केली, यार तू खूप बोरिंग झालायस. पण आश्चर्य म्हणजे आरवला याचा काहीच फरक पडला नाही. पहिल्यांदाच त्याला आपल्या निर्णयात खरी स्पष्टता जाणवत होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आणखी एक रंजक प्रसंग घडला. त्याचा बॉस त्याला एक नवीन प्रोजेक्ट देऊ इच्छित होता, ज्यामध्ये ओव्हरटाईम लागणार हे नक्की होतं. आरव आधी लगेच होकार देणारच होता, पण त्याने थांबून विचार केला. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, जर मी हा प्रोजेक्ट घेतला तर माझ्या आरोग्याचं काय होईल? मग फॅमिली टाईमचं काय होणार? त्याने आदरपूर्वक तो प्रोजेक्ट नाकारला. हळूहळू त्याची क्लॅरिटी त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूत दिसू लागली. तो आता गोष्टी फक्त वरवर पाहत नव्हता, तर त्या का घडत आहेत यामागचं का समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. आरवने एक छोटी नोटबुक जवळ ठेवायला सुरुवात केली होती. दररोज दिवसाच्या शेवटी तो त्यात 3 गोष्टी लिहायचा. आज मी माझ्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित केलं का? मला कोणत्या गोष्टी विचलित करत होत्या? आणि मी स्पष्टतेने निर्णय घेतले का? हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. त्याचा ताण कमी होत होता, आत्मविश्वास वाढत होता. तो स्वतःशीच म्हणाला,
जर क्लॅरिटीच्या पहिल्याच लेसनने माझ्या आयुष्यात इतका फरक पडला असेल तर पुढचे धडे काय काय उलगडतील. पहिलं प्रकरण संपल्यानंतर तो पुढचं प्रकरण वाचणार इतक्यात दार ठोठावल्याचा आवाज आला. त्याचा 6 वर्षांचा मुलगा धावत आला आणि म्हणाला, "पप्पा बघा, मी तुमचं चित्र काढलंय." आरवने त्याला जवळ घेतलं आणि शांतपणे ती ड्रॉइंग पाहिली. त्याला वाटलं, कदाचित हिलाच खरी क्लॅरिटी म्हणतात, फक्त प्राधान्य लिहिणं नाही तर ती मनापासून अनुभवणं. आरवने ठरवलं की पुढचा वीकेंड तो पत्नी आणि मुलासोबत घालवेल. कथा इथे संपत नव्हती. आरवच्या आत एक नवी यात्रा सुरू झाली होती, स्वतःचे गोल्स आणि प्राधान्य नव्याने ठरवण्याची. त्याने पुस्तकाचं पुढचं प्रकरण वाचायला सुरुवात केली. त्यात ठळक अक्षरात लिहिलं होतं, लिव्ह विथ इंटेन्शनॅलिटी. खाली लिहिलं होतं की उद्देशपूर्ण आयुष्य जगणं म्हणजे पर्यायांबाबत सक्रिय राहणं, प्रतिक्रियात्मक न राहणं. स्पष्ट उद्देश तुमच्या दैनंदिन कृतींना दीर्घकालीन ध्येयांशी जोडतो. आरवने पुस्तक बंद केलं आणि डोळे मिटून गेल्या आठवड्याचा विचार केला. क्लॅरिटीच्या पहिल्या धड्याने त्याला प्राधान्य ओळखायला शिकवलं होतं, पण आता प्रश्न होता, ती प्राधान्य साध्य कशी करायची. पुढच्या धड्याची सुरुवात एका छोट्या उदाहरणाने झाली. एक माणूस जो रोज विचार न करता निर्णय घेत असे आणि कधीच यशस्वी होत नसे, पण जेव्हा त्याने उद्देशाने जगायला सुरुवात केली, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला लागला, तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. आरवने स्वतःला विचारलं, मीही असं करू शकतो का? मी प्रतिक्रियात्मक न राहता उद्देशाने जगू शकतो का? पुस्तकाने पहिला टप्पा सांगितला, तुमचे उद्देश स्पष्ट ठरवा. म्हणजे दिवसाची सुरुवात करताना आजचा फोकस काय आहे हे ठरवा. त्या दिवशी सकाळी आरवने नोटबुकमध्ये लिहिलं, 1. आज कुटुंबासोबत नक्की जेवण करायचं. 2. प्रलंबित आर्थिक उद्दिष्टांचा आढावा घ्यायचा. 3. सोशल मीडियावर फक्त 15 मिनिटं घालवायची. ही 3 साधी उद्दिष्ट ठरवल्यावर त्याला असं वाटलं की जणू त्याच्याकडे एक रोड मॅप आहे. तो आता विनाकारण गोष्टी करत नव्हता. सकाळीच त्याची परीक्षा झाली. त्याची पत्नी नंदिनी म्हणाली, आज लवकर ये, खूप दिवस आपण एकत्र जेवलेलो नाही. आरव लगेच म्हणाला, नक्की. पण ऑफिसमध्ये बॉसने अचानक एक अर्जंट मीटिंग ठेवली, जी संध्याकाळपर्यंत चालणार होती. आरवसमोर पर्याय होता, मीटिंगला हजर राहायचं आणि फॅमिली डिनर स्किप करायचं किंवा उद्देशाने आपल्या प्राधान्याची निवड करायची. त्याने थांबून विचार केला. सकाळी ठरवलेला उद्देश त्याला आठवला. त्याने बॉसकडे नम्रपणे विनंती केली की मीटिंग उद्या ठेवता येईल का? नशिबाने साथ दिली. बॉस म्हणाला, ओके, उद्या सकाळी करू. आरवला जाणवलं, जर तो उद्देशाने निर्णय घेतला नसता तर तो फक्त रिॲक्ट करून कुटुंबाचा वेळ गमावला असता. संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर नंदिनी म्हणाली, थँक्यू आरव, हे खूप महत्त्वाचं होतं. मुलाने आनंदाने शाळेतल्या नवीन मित्रांबद्दल सांगितलं. आरवला कळलं, उद्देशाने जगणं म्हणजे फक्त मोठी ध्येय साध्य करणं नाही, तर छोट्या क्षणांना महत्त्व देणंही आहे. पुस्तकात पुढचा टप्पा होता, प्रतिक्रियात्मक न राहता सक्रिय व्हा. म्हणजे आयुष्य ऑटोपायलटवर सोडू नका. एखादी परिस्थिती आली की लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करा की ती तुमच्या ध्येयांशी कशी जुळवता येईल. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पुन्हा परीक्षा झाली. सहकारी समीरने अचानक रजा घेतली आणि त्याचं काम आरववर आलं. आधी आरव चिडायचा, तक्रार करायचा, पण यावेळी त्याने विचार केला, ही संधी माझ्या करिअर गोलसाठी उपयुक्त आहे का? त्याला कळलं की स्वतःला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. त्याने काम स्वीकारलं, पण मॅनेजरला स्पष्ट सांगितलं की ते प्रभावीपणे करण्यासाठी काही अतिरिक्त साधनांची गरज आहे. मॅनेजर प्रभावित झाला आणि पुढच्या महिन्याच्या परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये आरवचं कौतुक झालं. पुस्तकात सांगितलेला पुढचा टप्पा होता, दीर्घकालीन ध्येयांना रोजच्या कृतींमध्ये विभागा. आरवने आर्थिक स्वातंत्र्यावर काम करायला सुरुवात केली. त्याने मासिक खर्च तपासले. अनावश्यक सबस्क्रिप्शन्स आणि इम्पल्सिव्ह ऑनलाईन शॉपिंग त्याच्या बचतीला खीळ घालत होती. त्याने एक सोपा नियम केला, खर्च करण्याआधी थांबा आणि स्वतःला विचारा, हा खर्च माझ्या आर्थिक ध्येयाशी जुळतो का? एकदा त्याला एक महाग गॅजेट आवडलं. तो घेणारच होता, पण थांबला. उत्तर स्पष्ट होतं, नाही. त्याने ते विश लिस्टमध्ये टाकलं आणि टाळलं. हळूहळू आरवच्या रोजच्या निवडी त्याच्या मोठ्या ध्येयांशी जुळू लागल्या. उद्देशाने जगणं म्हणजे फक्त प्रतिक्रिया देणं थांबवणं नाही, तर प्रत्येक निर्णयामागे अर्थ शोधणं आहे हे त्याला समजलं. एक वीकेंडला नंदिनी म्हणाली, कुठेतरी फिरायला जाऊया. आरवने आधी खर्चाचा विचार केला, पण मग थांबून विचार केला, हे कुटुंबाच्या आनंदासाठी महत्त्वाचं आहे का? उत्तर होकारार्थी होतं. त्यांनी जवळच्याच हिल स्टेशनला छान वेळ घालवला. पुस्तकात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, नाही म्हणायला शिका. कारण प्रत्येक गोष्टीला होकार दिला तर तुमची ऊर्जा आणि वेळ चुकीच्या गोष्टींमध्ये खर्च होतो.
आता जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या प्राधान्याशी जुळत नसे तेव्हा तो नम्रपणे नकार द्यायचा. प्रत्येक नाही त्याच्या खऱ्या प्राधान्यांसाठी जागा निर्माण करत होतं. आरवचं आयुष्य आता उद्देशाच्या दिशेने चाललं होतं. तो दररोज आपल्या दिवसाचा हेतू ठरवायचा आणि त्यानुसार कृती करायचा. त्याला कळलं, उद्देशाने जगणं ही एकदाची प्रक्रिया नाही, तर रोज प्रत्येक क्षणी करावी लागणारी साधना आहे. त्याने नोटबुकच्या शेवटच्या पानावर लिहिलं, प्रत्येक दिवस उद्देशाने जगा, म्हणजे मागे वळून पाहताना वेळ कसा घालवला याची खंत वाटणार नाही. आनंदाऐवजी पश्चात्ताप उरतो हे वाचताच आरवचं मन जड झालं. तो स्वतःशीच विचार करू लागला, मीही नकळत असंच आयुष्य तर जगत नाही ना? त्याने ठरवलं की हा असमतोल तो नक्की दुरुस्त करेल. पुस्तकात दिलेल्या स्ट्रॅटेजीजकडे त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली. पहिला टप्पा होता ओळख, आयडेंटिफिकेशन. काम, नाती, आरोग्य आणि वैयक्तिक विकास हे 4 मुख्य स्तंभ मानून आरवने नोटबुकमध्ये प्रत्येकी एक पान काढलं. त्याने प्रामाणिकपणे लिहायला सुरुवात केली. काम खूप जास्त वेळ आणि ऊर्जा घेत होतं, पण समाधान कमी होतं. नाती, कुटुंबासाठी वेळ कमी, मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क जवळजवळ तुटलाच होता. आरोग्य पूर्णपणे दुर्लक्षित, जिमची मेंबरशिप फक्त कार्डपुरती मर्यादित, आहार पूर्णपणे अस्वास्थ्यकर. वैयक्तिक विकास अनियमित, कधीमधी एखादं पुस्तक पण सातत्य नाही. हे 4ही स्तंभ पाहिल्यावर त्याला स्पष्ट जाणवलं की सगळी ऊर्जा फक्त कामातच जात होती आणि उरलेले 3 भाग त्रस्त होते. पुस्तकात सुचवलेला पुढचा टप्पा होता, प्रत्येक क्षेत्रासाठी स्पष्ट सीमा ठरवा. सीमा म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या भागासाठी ठराविक वेळ आणि जागा राखून ठेवणं. आरवने ठरवलं, संध्याकाळी 7 नंतर ऑफिसचं काम नाही. प्रत्येक वीकेंडला कुटुंबासोबत वेळ किंवा एखादी ॲक्टिव्हिटी. रोज सकाळी 30 मिनिटं व्यायाम आणि दर आठवड्याला एक नवीन स्किल किंवा पुस्तकावर काम. सुरुवातीला हे सगळं अवास्तव वाटलं, पण असमतोल तसाच राहू नये म्हणून त्याने प्रयत्न सुरू केला. दुसऱ्याच दिवशी पहिली परीक्षा आली. संध्याकाळी 7च्या सुमारास एक अर्जंट ईमेल आला. आधी आरव नवेच उत्तर द्यायचा, पण यावेळी त्याने थांबून विचार केला, हे माझ्या ठरवलेल्या सीमांचा भंग करेल का? त्याने ईमेल दुसऱ्या सकाळपर्यंत ठेवला. सुरुवातीला थोडं अपराधी वाटलं, पण सकाळीही तो ईमेल सहज हाताळता आला. तेव्हा त्याला कळलं, प्रत्येक अर्जंट गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. पुढचा टप्पा होता अपराधी न वाटता प्राधान्य ठरवणं. पुस्तकात सांगितलं होतं की बॅलन्स म्हणजे प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणं नाही, तर ज्या गोष्टीला जितका वेळ हवा आहे तितकाच देणं. आरवने ही पद्धत नात्यांवर लागू केली. पत्नी नंदिनी नेहमी तक्रार करायची की तो कुटुंबासाठी वेळ देत नाही. यावेळी आरवने ठरवलं की पूर्ण रविवार कुटुंबासाठीच. त्यांनी एक मजेशीर पिकनिक प्लॅन केली. त्या दिवशी एका मित्राचा फोन आला, सहज बाहेर भेटायला. आधी आरव होकार दिला असता, पण यावेळी त्याने नम्रपणे नकार दिला. त्याला अपराधी वाटलं नाही, कारण त्याची सध्याची प्राधान्य कुटुंब होतं. तिसरा टप्पा होता आधी स्वतःची काळजी घ्या. पुस्तकात लिहिलं होतं, रिकाम्या कपातून तुम्ही कोणाला भरू शकत नाही. म्हणजेच स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक स्थितीची काळजी घेतली नाही तर इतर सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आरवला स्वतःचं दुर्लक्षित आरोग्य आठवलं. त्याने जिमची मेंबरशिप रिन्यू केली आणि दररोज सकाळी चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ते वेळेची नासाडी वाटली, पण तिसऱ्या दिवशीच त्याला जाणवलं की हे 30 मिनिटं त्याला मानसिकदृष्ट्या ताजतवानं आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवत आहेत. आहाराकडेही त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली. जसजसं आरोग्य सुधारत गेलं तसतसं कामातील परफॉर्मन्स, मूड आणि घरातली ऊर्जा सगळंच सुधारलं. चौथा टप्पा होता नियमितपणे मूल्यांकन करा आणि बदल स्वीकारा. बॅलन्स ही एकदाची गोष्ट नाही. आयुष्य सतत बदलत असतं आणि त्यानुसार आपली पद्धतही बदलावी लागते. एका महिन्यानंतर आरवने पुन्हा नोटबुक उघडली आणि 4ही स्तंभ तपासले. काम, सीमा ठेवल्यामुळे ताण कमी झाला आणि उत्पादकता वाढली. नाती, कुटुंब आणि मित्रांशी नातं अधिक घट्ट झालं. आरोग्य, वजन थोडं कमी झालं, ऊर्जा वाढली. वैयक्तिक विकास, 2 नवीन पुस्तकं वाचली आणि एक ऑनलाईन कोर्स सुरू केला. तरीही काही वीकेंडला ऑफिसचं काम आडवं आलं होतं. त्याने ठरवलं की पुढच्या महिन्यात यावर अजून लक्ष देईल. त्याला कळलं, बॅलन्स हा अंतिम टप्पा नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. पुढच्या दिवशी आरवने नवीन प्रकरण उघडलं, जंकपासून मुक्त व्हा. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, क्लॅरिटी आणि ध्येय साध्य करायची असतील तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक कचरा दूर करावा लागतो. आरवने स्वतःला विचारलं, माझ्या आयुष्यात असा कोणता कचरा आहे जो मला मागे खेचतोय? एक छोटा सराव दिला होता. कागदावर 3 स्तंभ करा. शारीरिक कचरा, मानसिक कचरा, भावनिक कचरा.
आरवने लिहायला सुरुवात केली. शारीरिक, वर्षानुवर्षे न वापरलेले कपडे, खराब झालेले गॅजेट्स, टेबलवरच्या निरुपयोगी फाईल्स आणि नोट्स. मानसिक, ऑफिसचे अपूर्ण छोटे छोटे कामांचे ताण, न संपणारी टू डू लिस्ट, सोशल मीडियाचा अतिरेक. भावनिक, काही लोकांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, जुन्या भांडणांचे राग, स्वतःच्या चुका याबद्दलची अपराधी भावना. हे सगळं लिहिल्यावर त्याला आपल्या आयुष्याचा गोंधळ स्पष्ट दिसू लागला. आरवने सुरुवात शारीरिक कचऱ्यापासून केली. अलमारी उघडून त्याने स्वतःला विचारलं, हे कपडे मी खरंच पुन्हा वापरणार आहे का? उत्तर नाही होतं. त्याने 3 ढीग केले: ठेवायचे, दान करायचे आणि टाकून द्यायचे. सगळं साफ झाल्यावर त्याला जाणवलं की जशी जागा मोकळी झाली तसंच मनही थोडं हलकं झालं. दुसऱ्या दिवशी त्याने मानसिक कचऱ्यावर काम केलं. त्याच्या टू डू लिस्टमध्ये अनेक असे टास्क होते जे तो कधीच पूर्ण करत नव्हता. त्याने ठरवलं, जे खरंच महत्त्वाचं आहे ते पूर्ण करायचं, उरलेलं कायमचं काढून टाकायचं. त्याने नियम केला, रोज फक्त 3 महत्त्वाच्या कामांवरच लक्ष द्यायचं. सोशल मीडियामुळेही खूप विचलन होत होतं. त्याने नोटिफिकेशन्स बंद केल्या आणि दिवसातून फक्त 2दाच सोशल मीडिया पाहायचा नियम केला. सुरुवातीला कठीण गेलं, पण हळूहळू त्याला जास्त वेळ आणि मानसिक शांतता मिळू लागली. आता उरला होता सगळ्यात अवघड भाग, भावनिक कचरा. पुस्तकात लिहिलं होतं की भावनिक कचरा म्हणजे तो ओझं जे आपल्याला पुढे जायला अडवतं. आरवला जाणवलं की काही न सुटलेल्या भावना त्याला पुढे वाढू देत नव्हत्या. त्याच्या आयुष्यातील भावनिक ओझं म्हणजे बालपणीच्या मित्राशी झालेलं भांडण, एका जुन्या सहकार्यासोबतचा गैरसमज आणि स्वतःच्या भूतकाळातील अपयशांची अपराधी भावना. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या भावनांना की तर सोडवावं लागतं किंवा सोडून द्यावं लागतं. आरवने पुढाकार घेऊन मित्राशी संवाद साधला, सहकार्याची माफी मागितली आणि स्वतःच्या चुका स्वीकारून स्वतःला माफ केलं. यामुळे त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं आणि नातेसंबंध आणि अंतःशांती सुधारली. यानंतर आरवने एक्सपोजरची ताकद या अध्यायातून शिकून स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. त्याने नवीन गोष्टी करण्याची यादी तयार केली. गिटार शिकणं, एकट्याने प्रवास करणं, टाळलेल्या लोकांशी संवाद साधणं, वेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेणं आणि समाजासाठी स्वयंसेवा करणं. या प्रत्येक अनुभवातून त्याला नवीन दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि जीवनाबद्दल अधिक स्पष्टता मिळाली. शेवटी त्याला उमगलं की सतत नवीन अनुभव घेत राहिल्यानेच खरी वाढ, समज आणि आयुष्यातील स्पष्टता वाढत जाते.